नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पोलीस भरती टार्गेट 2026 या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, नागपूर जिल्ह्यामध्ये सुरक्षा रक्षक मंडळाच्या जागा निघालेल्या आहेत, पाहू शकता। त्यामध्ये नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा या 4 जिल्ह्याकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। एकूण जागा आहेत 317। त्यामध्ये फॉर्म भरण्याची तारीख आहे 29 एप्रिलपासून सुरुवात झालेली आहे ते 28 मे 2026 पर्यंत संध्याकाळी 6 वाजून 15 मिनिटापर्यंत फॉर्म भरायचा आहे। त्यासाठी वयोमर्यादा आहे मित्रांनो, कमीत कमी 18 वर्षे ते जास्तीत जास्त 35 वर्षे इतकी वयोमर्यादा आहे। त्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे की विद्यार्थी 12वी पास असला पाहिजे आणि उमेदवाराकडे महाराष्ट्राचं रहिवासी प्रमाणपत्र असायला हवं। फक्त महाराष्ट्रातीलच जे नागरिक आहेत तेच फॉर्म भरू शकतात। ह्याच्यासाठी शारीरिक पात्रता आहे, पुरुषासाठी 165 सेंटीमीटर हाईट पाहिजे आणि महिलांसाठी 158 सेंटीमीटर हाईट पाहिजे। वजनाची पात्रता दिलेली आहे मित्रांनो, 50 किलोग्राम पाहिजे पुरुषासाठी आणि स्त्रीसाठी 45 किलोग्राम पाहिजे। पुरुषाची छाती दिलेली आहे 79 सेंटीमीटर न फुगविता आणि फुगून 84 सेंटीमीटर पाहिजे। अजून बघू तर मैदानी चाचणीबद्दल काय दिलेलं आहे, पाहू शकता मित्रांनो। पुरुष उमेदवारासाठी 3 असणार आहेत, 3 इव्हेंट, त्यापैकी 1600 मीटर धावणे, 100 मीटर धावणे आणि गोळाफेक असणार आहे मित्रांनो, बघू शकता। आणि महिलांसाठी सुद्धा 3 इव्हेंट असणार आहेत, त्यामध्ये 800 मीटर धावणे, 100 मीटर धावणे आणि गोळाफेक असणार आहे। 1600 मीटर किंवा 800 मीटर धावण्यासाठी 40 गुण, 100 मीटर धावण्यासाठी 30 गुण आणि गोळाफेकसाठी 30 गुण, अशा एकूण 100 मार्कची मैदानी चाचणी असणार आहे, पाहू शकता मित्रांनो। आणि अतिरिक्त गुण सुद्धा मिळणार आहेत यामध्ये, हे पाहू शकता। जर तुमच्याकडे MSCIT प्रमाणपत्र असेल तर 4 गुण, NCC-A प्रमाणपत्र असेल तर 2 गुण, NCC-B प्रमाणपत्र असेल तर 4 गुण आणि NCC-C प्रमाणपत्र असेल तर 6 गुण दिलेले आहेत, पाहू शकता तुम्ही। आणि फॉर्म भरण्यासाठी ओपन प्रवर्गासाठी हे बघा 100 रुपये टॅक्स आहे आणि जे मागासवर्गीय आहेत त्यांच्यासाठी 75 रुपये दिलेली आहे फीस, पाहू शकता मित्रांनो। जास्तीत जास्त फॉर्म भरू शकता मित्रांनो, पाहू शकता तुम्ही। चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।